नमस्कार मैत्रिणींनो, मी इथे पाठच्या भागाला पानगळ्याची डिझाईन टाकणार आहे. तर उंचीला मी गळा घेतला आहे 11 इंच. इथे रुंदीवरचा गळा मी 2.25 इंच टाकला आहे आणि पाव इंच मी इथे कॅनव्हास पट्टी लावायची आहे म्हणून वाढवून घेतलेला आहे. म्हणजे 2.5 इंच मी रुंदीवरचा गळा टाकलेला आहे. तर इथे मी हा बॉक्स तयार करून घेतला आहे. आता इथे मी पानगळ्याचा आकार देत आहे. आता हा पानगळ्याचा शेप मी चॉकने डार्क करून घेत आहे, कारण मला कॅनव्हासवर उमटवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते डार्क करून घेत आहे. म्हणजे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, असा फोल्ड करून घेतला आहे आणि बंद बाजूला बंद बाजू लावून कॅनव्हास पट्टीची बंद बाजू लावून व्यवस्थित अशा पद्धतीने मी ते लावून घेतला आहे आणि असं उलटवून घेणार आहे आणि वरून थोडंसं ठोकून घेणार आहे, म्हणजे आपला शेप कॅनव्हासवर चांगला उमटला जातो. आता इथे मी हा शेप डार्क करून घेतला आहे. पाऊण इंचाच्या रुंदीवर मी आणखीन एक लाईन ड्रॉ करून घेत आहे. इथे मी टाचण्या लावून घेत आहे आणि मग ह्या शेप मी कट करून घेणार आहे. आता इथे मी हा शेप कट करून घेतला आहे. आता हा दुसऱ्या बाजूलाही आपल्याला अशा पद्धतीने इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी असा फोल्ड करून घेतला आणि दुसऱ्या बाजूलाही इथे मी ड्रॉ करून घेत आहे. इथे कॅनव्हासचा मी मध्य केलेला आहे. आता अस्तरवर आपल्याला इथे हा चिटकवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी अस्तरचाही मध्यावर कॅनव्हासचा मध्य लावून घेतला आहे आणि इथे व्यवस्थित इथे मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे हलणार नाही आणि इथे मी हा चिटकवून घेणार आहे. इस्त्रीच्या साहाय्याने मी इथे चिटकवून घेणार आहे. इथे मी हा कॅनव्हास चिटकवून घेतला, अस्तरला चिटकवून घेतला आहे. पण हा जरा व्हिडिओ करताना कॅमेरा बंद झाला होता. इथे मी काठावरही एक टीप टाकून घेतली आहे अर्धा इंचावर आणि कॅनव्हासलाही साईडला मी अस्तरवर टीप टाकून घेतलेली आहे, म्हणजे कॅनव्हास निघणार नाही. इथे मी एकदम व्यवस्थित सेट करून घेतला आहे आणि आता इथे टाचण्या लावून घेते आणि कॅनव्हासवर इथे मी पानगळ्यावर टीप टाकून घेणार आहे. म्हणजे गळ्यावर एकदम व्यवस्थितपणे मी इथे टीप टाकून घेत आहे. आता आपला पाठच्या बाजूला व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं आणि इथे मी इथे पाव इंच मार्जिन सोडून मी इथे कट करून घेणार आहे. आता इथे मी गळ्यावर छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे. आता हा पाठचा भाग आहे तो आता सरळ करून घ्यायचा आहे. आता कमरेची शिलाई आणि गळा ह्याच्यातून ह्या गॅपमधून आपल्याला हा भाग इथे सरळ करून घ्यायचा. जशी आपण योगपट्टी उलटवून घेतो त्या पद्धतीने असा मी हा पाठचा भाग सरळ करून घेणार आहे. या गॅपमधून मी इथे हा कपडा बाहेर काढून घेतला आहे. आता हा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर इथे मी कॅनव्हासवर शिलाई आली आहे, त्याच्यामुळे गळा थोडा पटकन सेट होत नाही, पण हाताने एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे. नंतर गळ्यावर व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. गळ्यावर एकदम कडेने एकदम मी इथे टीप टाकून घेत आहे, म्हणजे आपला कॅनव्हास पट्टी एकदम व्यवस्थित सेट होईल. इथे गळ्याच्या इथे गोलवा जो आहे तो आपला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. कपडा एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे. तर इथे मी बॉटमलाही काठावर दाबटीप टाकून घेत आहे. इथे कपडा एकदम मी व्यवस्थित सेट करून घेत आहे, कारण अस्तरवर मी दाबाची टीप टाकलेली नाही, फक्त एकच बॉटमला शिलाई टाकलेली होती. आता इथे हा कपडा
व्यवस्थित आपल्याला इथे करून सेट करून घ्यायचं आहे आणि वरून दाबाची टीप टाकून घ्यायची आहे. आता इथे मी पूर्ण भागावर टीप टाकून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेणार आहे. आता इथे मी डॉट टाकून घेणार आहे. तर मध्यातून 4 इंचावर खूण करून घेणार आहे आणि उंचीला इथे मी 4 इंच टाकलेला आहे आणि उंचीला 3.5 इंच टाकलेला आहे. तर डॉट रुंदीला आपल्याला अर्धा इंच टाकायचं आहे. दोन्ही साईडला मी अशा खुणा करून घेतलेल्या आहेत. तर काठाला काठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि डॉटला शिलाई टाकून घ्यायची आहे. डॉटवर मी इथे डबल शिलाई टाकून घेत आहे. दोन्ही डॉट अशाच पद्धतीने मी इथे शिवून घेतले आहेत. आता मी गळ्यावर डबल टीप टाकून घेत आहे. एक दाबाची पहिल्यांदा टीप टाकून घेतली आहे. त्याच्याच बाजूला मी अजून एक टीप टाकून घेत आहे, कारण मला इथे लेस लावायची नाही आहे, प्लेन गळा ठेवायचा आहे. त्यासाठी मी डबल टीप इथे टाकून घेत आहे. गळा इथे तुम्ही बघू शकता, गळा किती छान आलेला आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.